नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांच्यानंतरच्या बहुतांश कवींनी चाफ्यावर कविता करताना त्याला अबोल ठरवून टाकले आहे। पद्मा गोळे यांच्या चाफ्याच्या झाडा या कवितेतही हाच भाव अधोरेखित होतो असं वाटतं। खरंच स्वतः अबोल राहून इतरांना इतकं व्यक्त व्हायला भाग पाडणारा चाफा हा एकमेवाद्वितीय आहे। चाफा बोलेना चाफा चालेना या कवितेच्या आधाराने आपल्या भावविश्वात प्रवेश करणारा चाफा अजूनही तिथेच ठाण मांडून बसला आहे। चंपाकली चाफेकळी हे तर आपल्या साहित्यात सुप्रसिद्ध आहेत। महाराष्ट्रात चाफ्याच्या विविध प्रकारात सोनचाफा आणि साधा चाफा हा लोकप्रिय आहे। चाफ्याचं झाड हे मध्यम उंचीपर्यंत वाढलेलं असतं। लांब देठांची सुगंधी फुलेही फांद्यांच्या टोकाला गुच्छाने येतात। याचा खोड उंचसर वाढून टोकाला छत्रीसारखा पर्णसंभार असतो। पाने लांब आणि खालील बाजूस लवदार असतात। चाफ्याच्या फुलांचे पिवळा आणि दाट नारंगी असे दोन प्रकार विशेष आढळतात। अतिशय मादक घमघमाट आणि सुकल्यानंतरही दरवळत राहणारा मंद सुवास ही याची वैशिष्ट्ये आहेत। इंग्रजीत या चाफ्याला फ्रांजीपनी असंही म्हणतात। महाराष्ट्राच्या शेजारचंच म्हणजेच गोवा राज्याचं चाफा हे राज्यफूल आहे। चाफ्याला धार्मिक अधिष्ठानही भरपूर लाभलं आहे। चंपाषष्ठी म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी या दिवशी देवाच्या सैन्याचे सेनापतित्व स्वीकारून ज्येष्ठ शिवपुत्र कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला होता। कर्नाटकात या तिथीला चाफ्याची फुले प्रिय असणाऱ्या कार्तिकेयाचे भक्तिभावाने पूजन केले जाते। चंपाषष्ठीला महाराष्ट्रात जेजुरी गडावरच्या खंडेरायाला देखील 6 दिवस भंडारा, रोडगा, वांग्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवून तसंच त्याच्यावर चाफ्याची फुलंही उधळली जातात। याबाबत अशी दंतकथा आहे की सामान्य जनता तसेच साधू संतांना त्रास देणाऱ्या मल्ल आणि मणी या दानवांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी महादेवाने खंडोबाचं उग्र रूप धारण केलं होतं। याबद्दल कृतज्ञता म्हणून मागील जन्मातील पाप धुवून काढून सुखी समाधानी आयुष्य प्राप्तीसाठी भाविक हे व्रत करतात। त्यामुळे धार्मिक कार्यात देखील चाफ्याचा समावेश होतो। चाफ्याच्या अर्काचे सुगंधित तेल, अत्तरे, उदबत्ती यामध्ये सुद्धा उपयोग केला जातो। असे म्हणतात की भुंगा कधीच चाफ्याला स्पर्श करत नाही। या सत्याचा अतिशय उत्कृष्ट उपयोग कवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुणगान गाताना केला आहे। अली म्हणजे भुंगा, जसा फुलांमधून भुंगा मध गोळा करतो तसाच हा भुंगारूपी औरंगजेब सगळ्या राजांकडून कर गोळा करतो। पण चाफ्याच्या फुलांप्रमाणे असणाऱ्या शिवरायांच्या वाटेला हा भुंगा म्हणजेच औरंगजेब कधीही जात नाही। कर्तव्य दक्ष राजाशी तुलना झाल्याने चाफ्यालाही आपलं आयुष्य धन्य झालं असं वाटत असेल। डॉक्टर सरिता विनय भावे यांनी दैनिक सामनाच्या रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या उत्सव पुरवणीत ही माहिती दिली होती। अशा विशेष माहितीसाठी सामना वाचत रहा। आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला जरूर कळवा। आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टावर आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।